कर्ज घेण्याचा विचार करताय का? तर जरा थांबा. आधी मी सांगतेय ते तपासून पहा, मग कर्ज घेण्याचा विचार करा. नाहीतर बँक तुम्हाला काही कर्ज देणार नाही. बघा, एखादा जॉब हवा असेल तर आधी आपली क्वालिटी, नॉलेज चेक केलं जातं. मग त्यावर ठरवलं जातं की तुम्हाला जॉब मिळणार की नाही. बरोबर ना? तसंच बँक तुम्हाला कर्ज तुमच्या पैशांचा व्यवहार तपासून देते. ते कसं तपासते? तर तुमच्या सिबिल स्कोअरवर. आता सिबिल स्कोअर काय असतो, तो कसा असावा, त्यामुळे कर्ज कसं मिळतं, तो स्कोअर वाईट असेल तर काय होतं, तो स्कोअर चांगला कसा करायचा, ही सगळी माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, मी आरती अवटी, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आता बऱ्याच जणांना सिबिल स्कोअर काय असतं हे माहीत नसतं. मग त्यापासूनच सुरुवात करूया. सिबिल स्कोअर म्हणजे तुमच्या क्रेडिटची हिस्ट्री. म्हणजेच काय, तर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्याचे हप्ते वेळेत भरताय की नाही. समजा कर्ज घेतलं नसेल पण तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय, तर ते कसं वापरताय, त्याचे बिल्स कसे भरताय, ही सगळी माहिती. या सगळ्या माहितीवर तुमचा सिबिल स्कोअर ठरतो. आणि हाच सिबिल स्कोअर आपल्याला पटकन कर्ज मिळणार की खूप खटपट करावी लागणार हे ठरवतं. कारण सिबिल स्कोअर चांगला म्हणजेच पटकन कर्ज मंजूर होतं, कमी व्याजदर लागतं, बँक स्वतः लोनसाठी ऑफर देतं, कधीही तुमचं कर्ज नाकारलं जात नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कर्जासाठी बँकेकडून ग्रीन सिग्नल. पण तो जर सिबिल स्कोअर खराब असेल तर कर्ज मिळणं कठीण होऊन जातं. व्याजदर खूप जास्त लागतो, अर्ज रिजेक्ट होतात, कर्ज घेण्याची शक्यता जवळपासच संपते. म्हणजेच काय, तर बँकेकडून तुम्हाला रेड सिग्नल. आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर सिबिल स्कोअर चांगला की वाईट हे कसं ओळखतात. प्रत्येक गोष्टीचं मोजमाप असतं, तसंच सिबिल स्कोअरचंही आहे. 300 ते 850 या रेंजमध्ये सिबिल स्कोअर मोजलं जातं. जर सिबिल स्कोअर तुमचा 300 ते 600 मध्ये असेल तर रेड झोन, 500 ते 750 मध्ये असेल तर ग्रीन सिग्नल, आणि 750च्या पुढे असेल तर बँक तुमच्यावर 100% विश्वास ठेवते आणि तुम्हाला झटपट कर्ज मिळतं. आता जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. स्कोअर वाईट असेल तर तो कसा सुधारायचा, यासाठी काय करावं हे आता सांगते. EMI वेळेत भरायचा, क्रेडिट कार्ड कमीत कमी वापरायचं, म्हणजे एकदमच गरज असेल तेव्हाच वापरायचं, आणि वापरलं तर बिल वेळेत भरायचं. जुनी कार्ड खाती व्यवस्थित जपून ठेवायची, त्याचे रेकॉर्ड नीट ठेवायचे. आता तुम्हाला लोन घेताना कोणत्या समस्या आल्यात, तुमच्या क्रेडिटचा स्कोअर कोणत्या झोनमध्ये आहे, जरा चेक करून कमेंटमध्ये सांगा. आणि ते कसं चेक करायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. यावर मी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल.